हनीमूनची रात्र आहे. पार्ल्याचा विश्वमित्र आलाय, प्रणाम करतो. काहीतरी स्पार्क झालं, काहीतरी फुटलं, काही नाही फुटलंय. काही नाही फुटलं. काहीतरी फुटलं. काही नाही. माझा आत्मविश्वास फुटला. काय नाही. रिलॅक्स. बस ना तू, बस. रिलॅक्स. बस. मी बसू शेजारी? अहो असं विचारताय काय? बसू शकता तुम्ही. ऐक ना, ते अहो जाऊ नको करूया, आपण एकमेकांना अरे तुरेच करूया. तू पण नाही यार, मला एवढं टेन्शन आलं होतं ना मित्रा. आता मला तू इतकं रिलॅक्स केलंस, आता मी ओके. हा म्हणजे लगेच पटकन भरपूर झालंय. काही म्हणजे ओके ना, पण असं बोलू शकते ना मी. अप्सरा, नावाप्रमाणे खूप सुंदर आहेस तू. अप्सरा. थँक्यू. किती गोड दिसतेस तू. तू पण खूप गोड दिसतोस. थँक्यू. तू कशी म्हणतोस? नाही, आपलं अरेंज मॅरेज झालं ना. आणि कसं की अरेंज मॅरेजमध्ये मुळात लग्न ठरल्यावर बऱ्याच वेळा भेटायला मिळतं, बोलता येतं. ते लॉकडाऊनमुळे आपल्याला तसं काही करता आलं नाही, बोलणंही फार झालं नाही. हो ना. मला आज एक गोष्ट कन्फेस करायची आहे. काय? आय लव्ह यू. मला माहिती आहे तुलाही आहे मला बोलायचं आहे. तू रोज रात्री मला मेसेज टाईप करायचीस, पण मला कसं वाटेल म्हणून तू डिलीट करायचीस. हो ना? तू किती ओळखतोयस मला. आपण भेटलोच नाहीये जास्त, पण बापरे, म्हणजे खरंच मी तुला मेसेज करायचे, पण मला वाटायचं तू काय रिॲक्ट करशील, काय बोलशील, मला डिलीट करून टाकायचे सगळे मेसेज. ऐक ना, मी ऐकलं की तू छान गातेस. हा म्हणजे असंच. गाना. बरं, प्रयत्न करते. येस. जुल्फों का अंधेरा न घबराइए, जहाँ तक महक है मेरे गेसुओं की, चले आइए. किती गोड. किती गोड. जेवढी गोड दिसतेस ना तेवढीच गोड गातेस. थँक्यू. मी अप्सरा. घे ना, बदाम केशरचं दूध आहे. तुला माहिती आहे, मी तुझा आवाज पहिल्यांदा ज्यावेळी फोनवर ऐकला ना, हा, तेव्हाच मी तुला पसंत केलं. खरंच? हा म्हणजे तुझा आवाजच एवढा गोड होता की तुझं प्रेम, तुझा प्रामाणिकपणा, तुझं सगळं काही आवाजात दिसलं मला. मग ते फोटो पाहणं आणि मग घरच्यांची बोलणी वगैरे, ते इट्स जस्ट फॉर्मॅलिटी. मी तेव्हाच तुला पसंत केलं. मी पण तुला तेव्हाच पसंत केलं जेव्हा मी तुझा फोटो पाहिला, असा भरघोस केस असलेला, घनदाट केस असलेला. मी तिथेच ठरवलं, लग्न करीन ना तर ह्याच मुलाशी करीन, असं माझं ठरलं होतं. काय होतंय तुला? तू बरा आहेस ना? काय होतंय? मी पाणी देऊ का? काय म्हणजे काय झालं? काय झालं? नाही काय, राहू दे आता, दूध नको. तू माझ्यात काय आवडलंस असं सांगितलंस तू? तेच की, मला ना तुम्ही फोटो पाठवला होता, म्हणजे तू फोटो पाठवला होतास ना की तुझे असे घनदाट भरगतचे केस आहेत, असे झुपकेदार. मी तिथेच पसंत केलं. म्हणजे माझं ना ठरलं होतं
आणि माझं ना स्वप्न होतं, मी ज्या मुलाशी लग्न करीन ना त्या मुलाचे केस असे भरघोस असे 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 घनदाट पाहिजेत, असे काळेभोर असे पाहिजेत. बापरे, केशव तुझ्या हत्तीने तुझे केस बघूनच तुझं नाव ठेवलं ना केशव. ए भरघोस केसांचा केशव. नाही नाही, तसं नाहीये ते. मी लहानपणी दही खूप खायचो ना, म्हणून ते कृष्णावरनं माझं नाव केशव ठेवलंय. हो का? पण ते केसांवरून ठेवलं असतं तर समीर ठेवलं असतं. मला नाही कळलं, म्हणजे समीर आणि केसांचा काय संबंध आहे? खूप जुना संबंध आहे, 3.5 लाखांचा संबंध आहे. म्हणजे ऐक ना, जाऊ दे ना, सोड ना. जाऊ दे. हे म्हणजे हे मधुचंद्राच्या रात्री कुठे आपण केसांवरच्या गप्पा मारतोय? आपण ह्याच्यातच वेळ घालवणार आहोत का? इश्श, माझ्याकडे बघ ना. नाही, मला लाज वाटते. माझ्या डोळ्यात बघ. मला लाज वाटते. बघ ना अप्सरा, माझ्या डोळ्यात बघ. माझ्या डोळ्यात बघ. माझ्या डोळ्यात तुला एक प्रेमाचा अथांग सागर दिसेल. त्या सागरात तुझ्यासाठी एक जहाज तयार आहे, सुंदर सजवलेलं जहाज, ज्यावर फक्त तू आणि मी आणि मावळतीला गेला सूर्य, आणि त्या सूर्याच्या सहाय्याने आपण दोघंच त्या हे काय काय? हे तू टकलू आहेस. नाही नाही, तू टकलू आहेस. नाही नाही, वेडी आहेस का? तू टकलू अगं हे अप्सरा, हे खरं आहे. नाही, हे खोटं आहे. अगं नाही, हे चकोट आहे, हे चकोट आहे. खोटं नाही हे. अरे तुला केसच नाहीये, तू कसं? अगं तुला काय वाटतंय खोटे आहेत? हे खोटं आहे. हे बघ, हे खरे आहेत. अरे माझी खूप स्वप्न होती केशव. केशव, माझी स्वप्न होती केशव. तू सगळी धुळीला मिळवलीस. माझं स्वप्न होतं माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे केस असे भरघोस पाहिजेत, असे घनन. मी आता हात कुठून फिरवू? काहीच नाहीये असं तुला. काही नाही. मी तुला सांगणार होतो, मी खरं शपथ तुला सांगणार कधी होतो. सांगणार होतं तू सांगायच्या आधीच टेरेसवरची ताडपत्री ओढलीस माझ्या. खरंच सांगणार होतो. मी तुझी तक्रार करणार आहे. मला नाही. अगं असं काही नाही. मला ना कॉलेजला असताना खूप केस होते. असू दे. असं करायचो मी कॉलेजला असताना. 2-3 महिन्यात हे पण राहणार नाहीत आता. अगं नाही, ऐक ना. नाही, मी तुझी तक्रार करणार. तक्रार नाही. मी नाही, मला बोलायचं तुझ्याशी. टकलू नाही, फक्त विरळ झालेत थोडेसे. नाही. सेम फील एकदा बघ अप्सरा. नाही, मी तुझी तक्रार करणार आहे. मी पोलिसांना सांगणार की या मुलाने माझ्याशी फसवून लग्न केलंय. याने मला फोटो दाखवला होता की याचे भरघोस केस आहेत. असं काही नाहीये. काय तक्रार करणार आहे? मी सांगणार. माझ्या नवऱ्याचे केस विरळ आहेत. टकलू आहे सांगणार नवरा माझा. असं काही नसतं. ऐक ना माझं, आपण उपचार करूया. नाही. मी उपचार करणार आहे. बस सगळं होतं आता. मी आयुष्यभर केसच नाही कापणार. फुल घनदाट होईल एकदम. टकलू आहेस तू. अगं केसांमध्ये काय असतं एवढं? केसांचं काय टॅलेंट बघ ना. आता केस गौरव मोरेला पण आहेत. टॅलेंटचं काय करशील?